नमस्कार, वैशा क्रिएशन चॅनलवर आपलं स्वागत आहे. ह्या व्हिडिओत मी तुम्हाला मशीनवर कवर कशी शिवायची हे दाखवणार आहे. खास म्हणजे एकच पीसने कवर शिवून दाखवणार आहे. जास्त कसली झंझट नाही. सरळ मोजून एक पीस लांबी रुंदीचा घ्यायचा आणि शिवायला सुरुवात करायची. तर अशी दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मशीनची मापं घ्यायची. मापं घेऊन झाली की मी एक वन पीसनेच हे कवर शिवणार आहे. नाही कापायचं नाही, काही नाही. जास्त काहीच करायचं गरज नाही. तर हे नॉन ओव्हनचं पॅकेजिंगला आलेलं, तर त्याचाच उपयोग करून घेणार आहे. हे रिपर मागवलेलं मी ऑनलाईन. त्याला एक लाल गोळा असतो, तो कसा वापरायचा, कसा उपयोग करायचा ते दाखवलं. आता हे मी व्यवस्थित सोडवून घेतलेलं आहे. त्याची लांबी आहे 33 इंच आणि रुंदी आहे 23 इंच. तर ही मेजरमेंट घ्यायची. त्याच मेजरमेंटने मी वरून लावायला कपडा घेणार आहे. तर हे जोडून घेतलं. असं जोडून घेतल्यानंतर त्याच्यावर ते लावून घ्यायचं. हा फोमचा पीस मी त्याला लावणार आहे. तर हा फोमचा पीस लावून मशीनवर त्याला टिपा मारून घेणार आहे. तर 2-2 इंचाचं गॅप ठेवून त्या टिपा मारून घ्यायच्या. टिपा मारून झाल्यानंतर कापायची पण काहीच कटिंग करायचं नाही. सरळ कवर शिवून घ्यायचं. तर हे कमी पडत होतं नॉन ओव्हन, म्हणून आणखीन एक पीस लावलेला आहे त्याला साईडने. तर हे असं फोल्ड करून मी त्याचं सेंटर मार्किंग करून घेणार आहे. तर हे सेंटर मार्किंग करून झाल्यानंतर त्याला नॉचेस द्यायचे. दरवेळेला अशा नॉचेस दिल्या की शिवताना बरं पडते. तर नॉचेस देऊन झाल्यानंतर मी एक ओळ ड्रॉ करून घेणार आहे रुलरने. शिवताना हे पण असं केल्याने आपलं सुविधाकारक बरं पडतं केल्याने. तर सेंटरने 3 इंच मार्किंग करून घ्यायचं. 3 इंच मार्किंग या बाजूला, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला, दोन्ही बाजूला. नंतर त्या 3 इंचवरून 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आणखीन. तर ते 1 इंच मी नंतर टिपा मारून घेणार आहे मशीनवर. तर हे खालच्या बाजूला पण तसंच तेवढंच सेंटरने 3 इंच, आणखीन 1 इंच असं मार्किंग करून घेते. तर हे मार्किंग करायची गरज नसते. जर तुम्हाला शिवायची जर पहिल्यांदाच सवय असेल तर ते आपण सरळ पण शिवू शकतो. पण मी हे करते, वेळ लागला हरकत नाही, पण करून घेते. जेणेकरून त्याचा रिझल्ट पण चांगलाच मिळतो. एवढंच लक्षात ठेवायचं की आउटपुट सतत चांगला असायला हवा, म्हणून ही दरवेळेला मी तसदी घेते. तर अशा ह्या ओळ्या ड्रॉ करून घेतल्या रुलरने. तर ह्या ओळ्या ड्रॉ करून मी ते मशीनवर टिपा मारून घेणार आहे. तर हे छोटे छोटे नॉचेस द्यायचे. हे 1-1 इंच मार्क केलं आहे ना, त्याला मी नॉचेस देते. तर हे नॉचेस दिले की शिवायला पण सिलाई मशीनवर शिवताना बरं पडते. तर ह्या नॉचेस देऊन झाल्या की मी मशीनवर शिवून घेतलं, ते टिपा मारून घेतल्या. तर ते सरळ असं शिवून घ्यायचं. जेवढा 1 इंच कपडा ठेवला तेवढंच शिवायचं. आता मी तिथूनच 3-3 इंच मार्किंग करून घेते. तर हे जे पेनने मी मार्किंग करते ते पेन इनव्हिजिबलचं आहे, म्हणजे खास करून कपड्यावरच वापरायचं. तर फेर बाजूला पण वापरलं तर हरकत नाही, कारण ते धुतल्यानंतर वॉश होऊन निघून जातं.
तर हे मी ऑनलाईन मागवलेलं. तर हे असे 3-3 इंच मार्किंग करून मी कट करून घेतलं. तर ह्या बाजूला आता मी झिपर लावणार आहे. तर दोन्ही बाजूने 1-1 इंच जास्तच ठेवून कट करून घ्यायची झिपर. तसंच त्या बाजूला पण मी 3-3 इंच मार्किंग करून घेते. हे 3-3 इंच मार्किंग करून घेतल्यानंतर तशीच ओळ मारून घ्यायची आणि कट करून घ्यायचं. तर हे कट करून घेणार आणि नंतर त्या बाजूला पण तशी झिपर लावून घेणार. तर ही झिपर त्याच्यावर ठेवून व्यवस्थित जेवढी पाहिजे तेवढी कट करून घ्यायची. आता दोन्ही झिपरचे भाग सेपरेट करून त्यांना रनर्स टाकलेले आहेत. 2-2 रनर्स घातले दोन्हीला. तर हे करून झाल्यानंतर ते मी मशीनवर शिवून घेणार आहे. तर त्याला शिवताना वरून ते लायनिंग आणि झिपर आणि मेन फॅब्रिक हे एकत्र शिवायचे. अर्धा इंच गॅप ठेवून शिवायचे आणि नंतर ते उलटं करून त्याला दापणीचे टिपा मारून घेते. तर ह्या टिपा मारून घेतल्यानंतर ते लायनिंग जे लावलं आहे ते मोजून व्यवस्थित तेवढंच ते कट करून घ्यायचं. तर जेवढं मला हवं आहे तेवढं मी ते कट करून घेते. असं केल्याने बरं पडते, वर खाली होत नाही. तर हा एक पीस झाला. दुसरा पीस पण मी तसाच तयार केला. आता हा मधला पार्ट आहे. तर ह्या मधल्या पार्टला पण मी लायनिंग लावणार आहे. तर सर्वात आधी वरचा भाग मशीनवर लावून घ्यायचा. तर तसाच तो मी शिवून घेतला त्याला. दपणीच्या टिपा पण मारून घेतल्या. आता खालचा लावणार आहे. तर खालचा लावताना ही ट्रिक वापरायची. हे त्याच्यावर असं ठेवून वरच्या बाजूला खालच्या बाजूचं जे लायनिंग आहे ते असं उलटं करून त्याच्यावर आणायचं आणि आता हे मशीनवर व्यवस्थित शिवून घ्यायचं. तर हे शिवून घेऊन झालं की ते जे मेन फॅब्रिक आहे ते बाहेर काढायचं. तर ही आतली बाजू आहे. तर हे व्यवस्थित असं मी बाहेर काढून घेणार आहे. तर हे बाहेर काढून घेतल्यानंतर त्याच्यावर पण तसेच दापणीचं टिपा मारून घेणार आहे. तर इथे टिपा मारून घ्यायच्या. तर मी टिपा मारून घेतल्या. आता हे पॉकेट्स आहे. तर ह्या पॉकेट्सला मला लायनिंग लावायचं आहे. तर हे लायनिंगचे 2 पीस मेजरमेंट करून कट करून घेतले. आता ते मशीनवर शिवून घेणार आहे. तर ते शिवताना चांगली बाजू आतून ठेवायची आणि उलटी बाजू बाहेरून ठेवायची. आता हे मशीनवर शिवून घेतलं, तुम्ही पाहू शकता. तर हे शिवल्यानंतर आता आणखीन जास्त काहीच नाही करायचं. जस्ट सेंटरला हे आता 2-2 पॉकेट्सला डिव्हिजन व्हायला हवं म्हणून मध्ये शिवून घ्यायचं. तर हे फोल्ड करून मी मार्किंग करून घेते. मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यावर मी ते टिपा मारून घेणार आहे. आता दोन्ही बाजूला मार्किंग करून घेते. जास्त मोजत नाही बसायचं, डायरेक्ट असं करायचं. आता त्याच्यावर मध्ये मी मशीनवर टिपा मारून घेतल्या. आता मला 4 पॉकेट्स मिळाले. तर दोन्ही बाजूला 1-1, पाठच्या बाजूला पुढच्या बाजूला असे 4 पॉकेट्स माझे झालेले आहेत. तर आता हे मी लॉकिंग करते. माझ्या मशीनला ते आहे लॉकिंग करायचं. म्हटलं लॉकिंग करून घेऊया, तेवढं नेटकं दिसेल. नाहीतर सुईदोऱ्याने पण करू शकतो हाताने. तर हे असं फोल्ड करून घेतलं. फोल्ड करून घ्यायचं आणि आता सरळ हे शिवून घ्यायचं. तर दोन्ही बाजूला मी मशीनवर शिवून आता घेतलेलं आहे. तर हे शिवून झाल्यानंतर त्याचे जे कॉर्नर्स येतात तर त्यांना असं हे फोल्ड करायचं. तर दोन्ही कॉर्नर्स असे बाहेर काढून घ्यायचे व्यवस्थित. आता हे बाहेर काढून घेतले. त्याला 5-5 इंच म्हणजे 5 इंच
मार्किंग करून घेते. 5 इंच मार्किंग दोन्ही कॉर्नर्सला मी करून घेते आहे. ते करून मार्किंग करून नंतर मशीनवर शिवून घ्यायचं. जास्तीचं जे आहे ते कट करून टाकायचं, कारण ठेवलं तर ते जास्त जाड होऊन जाते, पण त्याची गरज नाही. मी ते कट करून त्याला लॉकिंग करणार आहे. आणि लॉकिंग करून झाल्यानंतर हे आता मी लॉकिंग करून घेतलं. तर लॉकिंग करून झाल्यानंतर आता ते मी खालच्या बाजूला जे आहे आता ते शिवून घ्यायचं मशीनवर. तर हे व्यवस्थित असं शिवून घेणार आहे आता. आणि हे शिवून झाल्यानंतर ते कवर उलटं करून घ्यायचं. हे शिवून घेतलेलं आहे मशीनवर, तुम्ही पाहू शकता. आता हे मी उलटं करून घेणार आहे. तर हे उलटं केल्यानंतर तुम्ही पहा त्याचे आउटपुट कसं झालेलं आहे, कवर कसं झालं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल, संपूर्ण व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आपल्या फ्रेंड्समध्ये, मित्रमंडळींना. आणि व्हिडिओ कसा झाला आहे ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला ग्रो करण्यासाठी सपोर्ट करा. तर हे कवर असं झालेलं आहे. त्याला 4 पॉकेट्स आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि कवर पण व्यवस्थित असं कणखर आहे. तर हे पहा कवर माझं असं झालं आहे. असं कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय साईराम.